2028 मध्ये मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा. आयमेक समिटमध्ये फडणवीसांची घोषणा. भाजपकडून महाराष्ट्र संघटन पर्व गाव बस्ती संपर्क अभियान आढावा बैठक आयोजित. नागपूरच्या रजवाडा पॅलेस इथे बैठकीचं आयोजन. दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट. पाकिस्तानला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. सामान्य नागरिकांची पंतप्रधानांकडे मागणी. जो हिंदुस्तान पे आंख उठाएगा उसकी आंख निकालेंगे. हातात तलवार घेऊन भाजपा नेत्या नवनीत राणांचा पाकिस्तानला इशारा. भारतीय पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा नवनीत राणांकडून तीव्र निषेध. परभणीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत असंख्य तरुणांचा जाहीर प्रवेश. राजसाहेब ठाकरे यांच्या विचारावर आणि पक्षाच्या धोरणावर कार्य करण्याची घेतली शपथ. सामाजिक जागरूकता निर्माण करण्यासाठी पोलीस आणि तुरुंग नियमावली ऑनलाईन ठेवावी. मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळांच्या निर्दोष मुक्ततेला आव्हान. अंजली दमानियांकडून निर्दोष मुक्ततेला आव्हान. मुंबई हायकोर्टात आज होणार सुनावणी. धाराशिव शहरावर आणखी किती अन्याय करणार. महाविकास आघाडीकडून बॅनरबाजी करत सत्ताधाऱ्यांना सवाल. शिधापत्रिका धारकांना ई-केवायसी पूर्ण करण्याचे पुरवठा विभागाचे आवाहन. ई-केवायसी करण्यासाठी 30 एप्रिल पर्यंत अंतिम मुदत. धान्य मिळवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया करणं बंधनकारक. सिल्लोडमध्ये हजला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी विशेष लसीकरण मोहीम. माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर सत्तार यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन संपन्न. नाशिकमध्ये काँग्रेसच्या संविधान सद्भावना मार्चचं आयोजन. उद्या दुपारी 4 वाजता हुतात्मा स्मारकातून निघणार मार्च. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत होणार. पहलगाममध्ये 22 एप्रिलला दहशतवाद्यांचा पर्यटकांवर हल्ला. हल्ल्यानंतरही पहलगाममध्ये परदेशी पर्यटकांचा ओघ. परदेशी पर्यटकांचा पहलगामला भेट देण्याचा निर्णय. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान घाबरला. मोठ्या नेत्यांचे कुटुंब देश सोडून पळून जाऊ लागले. बिलावल भुट्टो कुटुंबासह पाकिस्तान सोडून कॅनडाला. भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण. पाकिस्तानातील 16 यूट्यूब चॅनल्सवर बंदी. भारत विरोधात गरळ ओकणाऱ्या चॅनल्सला दणका. डॉन न्यूज, जिओ न्यूज सह 16 यूट्यूब चॅनल्सवर बंदी. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून यादी जारी. हल्ल्याच्या निषेधार्थ आज पैठण बंदची हाक. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध. पैठणमधील बाजारपेठ पूर्णपणे बंद. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे पहिल्या 4 जागांचे निकाल हाती. ग्रामपंचायत गटातील 4 जागांची मतमोजणी पूर्ण. भाजप आमदार सुभाष देशमुख गटाची 4 पैकी 3 जागांवर विजय. शहर विकास आराखडा रद्द होणार नाही. शहराच्या विकासासाठी आराखडा फायदेशीर. रत्नागिरीचे आमदार किरण सामंतांचं ठाम मत. सामनाच्या अग्रलेखातून सरकारवर टीकास्त्र. देशभरात हजारो पाकिस्तानी आले कुठून. हल्ल्यानंतर सरकारला पाकिस्तानी नागरिक आठवले. देशाच्या सुरक्षेशी मोठा खेळ. पहलगाम हल्ल्याचा पर्यटन व्यवसायावर परिणाम. काश्मीरमधील पर्यटनासंदर्भातील बुकिंग रद्द. हल्ल्यामुळे पर्यटन नगरीला सुमारे 2.50 कोटींचा फटका. एल्फिन्स्टन पुलाच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरे स्थानिकांसोबत. गणपतराव कदम मार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत आणि सायन पूल वाहतुकीसाठी खुला होईपर्यंत आम्ही सरकारला हे कनेक्टर बंद करून देणार नसल्याचे आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. वक्फचा काळा कायदा तात्काळ रद्द करण्याची असदुद्दीन ओवैसी यांची मागणी. वक्फ कायद्यानुसार वक्फची सर्व संपत्ती ईश्वराच्या मालकीची. सुधारणेमुळे सर्व जमीन कब्जेधारकांच्या हाती जाणार. परभणीत आयोजित एका कार्यक्रमात ओवैसी यांचं वक्तव्य. पाकिस्तानची पुन्हा कर्जासाठी याचना.
चीनकडून मागितलं 10 अब्ज युआनचं कर्ज. आर्थिक गरजांसाठी पाकिस्तान अन्य देशांवर अवलंबून. भारत फ्रान्समध्ये राफेल एम लढाऊ विमानांसाठीचा आज करार. कराराअंतर्गत भारत 26 राफेल मरीन लढाऊ विमाने खरेदी करणार. 22 सिंगल सीटर आणि 4 ट्विन सीटर ट्रेनिंग विमानांचा समावेश. उल्हासनगरमध्ये अजूनही 17 सिंधी पाकिस्तानी नागरिक. हे नागरिक आज देश सोडून जाणार. शॉर्ट टर्म व्हिसावर हे नागरिक भारतात वास्तव्यास. पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांची माहिती. काश्मीरमधील मुस्लिम परिवारांची पर्यटकांना मदत. यवतमाळमधील पर्यटकांना आपल्या घरात दिला आश्रय. काश्मीरी नागरिकांकडून पर्यटकांना धीर देण्याचा प्रयत्न. सीईटीच्या गणिताच्या पेपरमध्ये घोळ. गणिताच्या पेपरमधील निम्मे पर्याय चुकीचे. 20 ते 25 प्रश्नांचे पर्याय चुकीचे असल्याने गोंधळ. काही प्रश्नांचे 4ही पर्याय चुकीचे असल्याचे विद्यार्थ्यांना आढळले. पहलगाम हल्ल्याचा मुस्लिम धर्मीयांकडून निषेध. अलिबागमध्ये रॅली काढून नोंदवला निषेध. सलग चौथ्या दिवशी कुपवाडा पुंछ जवळील नियंत्रण रेषेवर गोळीबार सुरू. पाकिस्तानी लष्कराकडून सीमेवर गोळीबार सुरूच. भारतीय सैन्याकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर. भारताकडून अटारी सीमा बंद. पाकिस्तानला मोठा फटका. पाकिस्तानमध्ये आपत्कालीन उपाययोजना सुरू. औषधांचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी सरकारचा प्रयत्न. वर्ध्याच्या हिंगणघाटात ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार. माजी नगरसेवक बंटी वाघमारेंचा असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश. भाजप आमदार समीर कुणावर यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश. पुण्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेस सशक्त संघटन पश्चिम महाराष्ट्र विभागीय पदाधिकारी कार्यशाळेचं आयोजन. कार्यशाळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित. एनसीईआरटी 7वीच्या अभ्यासक्रमात बदल. एनसीईआरटीने मुघल, दिल्ली सल्तनत हे विषय काढले. महाकुंभ आणि चारधामचा अभ्यासक्रमात समावेश. तहव्वूर राणाची एनआयए कोठडी आज संपणार. तहव्वूर राणा हा 26/11 हल्ल्यातील मास्टरमाइंड. तहव्वूर राणाच्या एनआयए कोठडीचा शेवटचा दिवस. सीमा ओलांडलेला बीएसएफ जवान अद्यापही पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात. 4 दिवसांनंतरही सुटका नाहीच. भारत पाक सीमेवरील पीक काढणी 2 दिवसात पूर्ण करा. सीमा सुरक्षा दलाचे सीमा भागातील शेतकऱ्यांना निर्देश. सीमा भागात सुरक्षा वाढवली. पंजाबला सर्वात जास्त फटका. सीमा सुरक्षा दलाचे सीमा भागातील शेतकऱ्यांना निर्देश. पुण्यातील काश्मीरी विद्यार्थी पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार. विद्यार्थ्यांवर होत असलेले हल्ले आणि भीतीच्या वातावरणामुळे संरक्षण देण्याची मागणी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वारकऱ्यांना मोठा दिलासा. 2023-24 मध्ये वारी दरम्यान मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्यांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत होणार. सर्व पालखी संस्थांना मृत्यू झालेल्या वारकऱ्यांची माहिती देण्याचं आवाहन. कराडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने संयुक्त महाराष्ट्र गौरवरथ सोहळ्याचं आयोजन. गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव 2025च्या अनुषंगाने गौरवरथाचं आयोजन. व्हीआय कंपनी दूरध्वनी ग्राहक सेवा मराठीत सुरू करणार. शिवसंचार सेनेच्या दणक्यानंतर निर्णय. गॅलरी आणि ग्राहक सेवेत मराठी मुलामुलींची नियुक्ती करणार. वोडाफोन आयडिया कंपनीचा निर्णय. भायखळाच्या राणीच्या बागेत पेंग्विनच्या जोड्यांनी आणखी 3 पिल्लांना दिला जन्म. बागेतील पेंग्विन्सची संख्या एकूण 21 वर. गेल्या 4 वर्षात 11 नवीन पेंग्विन्सचा जन्म. साताऱ्यातील श्री जितोबा देवाच्या यात्रेनिमित्त भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन. यावेळी मोठ्या प्रमाणात बैलगाडी शौकीनांची गर्दी. ज्योतिबा मंदिर आज दुपारी 4 पर्यंत दर्शनासाठी बंद. चैत्र यात्रेनंतर ज्योतिबा मंदिरात पाकळणीची धांदल. दुपारपर्यंत ज्योतिबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद. सातारा जिल्ह्यात हिंगणगावची भैरवनाथ यात्रा मोठ्या उत्साहात पार. बिल्लाचे सोंग ही अनोखी परंपरा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी.
एप्रिल अखेर राज्यातील हवामानात मोठे बदल. विदर्भात पुढची 4-5 दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता, तर मराठवाड्यातही पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज. गर्दी नियंत्रणासाठी पुणे रेल्वे स्थानकावर तयार करण्यात येणार होल्डिंग झोन. प्रवाशांची संख्या वाढल्याने प्रशासनाचा निर्णय. पनवेलमध्ये महानगरपालिकेच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राचं भव्य उद्घाटन. आशिष शेलारांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन पार. पाण्याचा अपव्यय कराल तर दंडात्मक कारवाई होईल. पाण्याची नासाडी टाळण्यासाठी पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने जारी केले आदेश. भिवंडी शहरातील अनधिकृत केबल धारकांवर महानगरपालिकेची कारवाई. अनधिकृतपणे लावण्यात आलेले केबल वायर, ऑप्टिकल फायबर केबल काढण्याचे आयुक्तांचे निर्देश. कोस्टल स्टेट फिशरीज समिट 2025 ला सुरुवात. केंद्रीय मत्स्य व्यवसाय मंत्री राजीव रंजन उर्फ लल्लन सिंग यांच्या हस्ते उद्घाटन. मत्स्य विकास मंत्री नितेश राणेंची प्रमुख उपस्थिती, तर गोवा, कर्नाटक, गुजरात राज्याचे मंत्री देखील उपस्थित. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भिंगार शहर बंद. नागरिकांनी एकत्र येत घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना हनुमान चालीसा म्हणत वाहिली श्रद्धांजली. मालेगावचा भुईकोट किल्ल्याला अतिक्रमणाचा विळखा. अतिक्रमण झालेल्या घरांना महसूल प्रशासनाकडून नोटिसा. 365 अतिक्रमित घरे, तर 4 व्यावसायिक अतिक्रमणे. नांदेड महापालिका क्षेत्रातील नाले सफाईला सुरुवात. यांत्रिक पद्धत वापरून ही सफाई पावसाळ्याआधीच पूर्ण केली जाणार. महापालिका आयुक्त डॉक्टर महेश डोईफोडे यांची माहिती. एप्रिल अखेर राज्यातील हवामानात मोठे बदल. विदर्भात पुढील 5 दिवस पावसाची शक्यता. विदर्भातील 7 जिल्ह्यांना अलर्ट. उर्वरित भागात प्रचंड तापमान वाढीची शक्यता. पानशेत वरसगाव धरणातील गाळ काढा. गाळ काढल्याने धरणाची साठवण क्षमता वाढते. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचना. सांगलीच्या मिरज शहरासह परिसरामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मात्र दिलासा. धुळ्याची कन्या बनली सरकारी अधिकारी. शिरपूरच्या प्रतिमा पाटीलची ऑफिसर पदाला गवसणी. सर्वत्र कौतुकाचा वर्षाव. मुंबई पोलिसांनी राबवले ऑपरेशन ऑल आउट. ऑपरेशन ऑल आउट मध्ये 7235 वाहनांची तपासणी. शहरात 192 ठिकाणी शोध मोहीम सुरू. सरकारकडून पाकिस्तानी नागरिकांना परत जाण्याचे आदेश. आतापर्यंत 537 नागरिक अटारी सीमेवरून पाकिस्तानला परतले. यामध्ये 9 सनदी अधिकाऱ्यांचा देखील समावेश. मुंबईत रेल्वे स्थानकांवर 10,000 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क. पर्यटकांच्या सुरक्षतेसाठी रेल्वे पोलीस सज्ज. पालघरमध्ये भूकंपाचे धक्के. डहाणू तलासरी भागात संध्याकाळी 7:23 सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण. धाराशिवमध्ये कचरा डेपोचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर. कचरा डेपोमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी आणि धुराचं साम्राज्य पसरत असून नागरिकांमध्ये आजाराचं प्रमाण वाढलं. कचरा डेपो इतरत्र ठिकाणी हलवा या मागणीसाठी महाविकास आघाडीकडून आमरण उपोषण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.